श्रेया शिवाजी सरोदे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मी आज बनगरवाडी या कादंबरीचे अभिवाचन करीत आहे. कवी व्यंकटेश माडगुळकर. दशम्यांची पिशवी पाठीला मारून मी बनगरवाडीला निघालो होतो. अद्याप सर्वत्र काळोख भरून राहिला होता. चांदण्या चमकत होत्या. समोर वळसे मारीत चाललेली गाडी वाट तेवढी फिकट अशी दिसत होती. रात्र किती आहे, किती वेळाने उजळणार आहे याचा निश्चित अंदाज बांधता येत नव्हता. मी फार लवकर तर निघालो नाही ना, अशी शंका वरचेवर मनात येत होती. माझ्याच पावलांचा आवाज मला मोठा वाटत होता. रातकिडे किरकिरत होते. गार वारा कानाशी आवाज करीत होता. बराच वेळ चालल्यामुळे अंगात एक लय भरली होती. वाट चुकण्याची भीती वाटत होती, कारण मी यापूर्वी कधी बनगरवाडीला आलो नव्हतो. हे गाव कसे असेल, काय असेल, तिथली लोके माझ्याशी कशी वागतील, असेच प्रश्न मी स्वतःलाच विचारत होतो. 2 दिवस राग रंग बघून मला परत फिरायचे होते. कायम राहायचे म्हणजे काही सामान सुमान आणायलाच पाहिजे. आज केवळ धोतर, चादर, 2 कपडे एवढंच घेऊन मी चाललो होतो. माळावरून गार झोंबे वारे वाहू लागले. चांदण्यांचे तेज कमी झाले. धड चांदण्यांचा उजेड नाही, धड उजाडलेलेही नाही, अशी मधली अवस्था आली. बाभळी तरवाड्यासारख्या झुडपांचा ओळखू येणारा वास जाणवू लागला. वरचेवर धूळ पायाला गार लागू लागली. बघता बघता काळोख नाहीसा झाला. दिसू लागले झाडे झुडपे, दगडगोटे यांना आकार आला. चांदण्या दिशेनाशा झाल्या. रातकिडेचे गाणे थांबले. झोपेतून जागे झालेल्या कावळ्यांची जड कावकाव ऐकू आली. तांबडा पिवळा सूर्य माळा आडून वर आला. हिरवट प्रकाशाला पिवळी झळाळी आली. बोरींच्या झुडपात बसून राहिलेल्या 7 बाया जाग्या झाल्या. शेपटी नाचून कलकलू लागल्या. झुडपात पिसे फुलवून बसलेले होले पायांवर उभे राहून आवाज टाकू लागले. कावळे भराऱ्या घेऊ लागले. माळावरून पडलेले गवत सूर्याच्या पहिल्या किरणांनी उद्बारले. त्याच्या खाली असलेले कीटकांचे जग जागे झाले. मुंग्या तुरतुरल्या. टोळ उड्या हाणू लागले. सरडे सरसरले. माळावर लहान गर्दी करून आत राहिलेले गुंड किडे घसरून आत पडणाऱ्या किड्यांना पकडून खाण्यासाठी अंगावर माती घेऊन तयार राहिले. मुरमुट्यांच्या बुंद्यावर बसून राहिलेले हिरवेगार झगझगीत रंगाचे मुरमुंगे मुरमुटीचे तुरट पाने खाऊ लागले. माळावरच्या बिळातून घोरपडींनी मुंडकी बाहेर काढली. गळ्याचा खालचा भाग हलवीत त्या जिभेच्या टप्प्यात येणाऱ्या कीटकांची वाट बघू लागले. झाडे सोडून होले रस्त्यावर आले आणि डौलदार मान हलवीत धुळीत पडले. गवताचे बी टिपू लागले. सपाट झालेल्या धुळीवर त्यांच्या पायाचे ठसे नक्षीकाम केल्यासारखे उठू लागले. पाठीशी असलेली पिशवी मी हातात घेऊन भरभरा चालू लागलो. अनवाणी पायांनी धूळ उडवू लागलो. लेहंगाच्या फडक फडक आवाजाने वाटेवरचे कोले बावरून उंच उडू लागले. पिशवीतली भाकर, लसणाच्या चटणीचा, सांडग्याचा वास फार येऊ लागला. पण मी नेटाने पाय उचलत राहिलो. बोटांच्या फटीतून धूळ वर येत होती. पावलांवर फुटे चढत होती. लेहंगा मळत होता आणि वाट लांबतच होती. आजूबाजूला पिवळ्या करड्या रंगाचे माळ पसरले होते. पहावे तिकडे उघडे माळ. अगोदर भगभगीत असलेले हे माळ उन्हाळ्यामुळे अधिक भगभगीत दिसत होते. क्वचित कुठे खोलकट भागात झाडाझुडपांचे हिरवे टक्के होते. एरवी चोहीकडे दगडगोट्यांनी भरलेले माळ, नेपतीने बोराटीचे, बाभळ मुरमुटीचे, खुरटलेली झुडपे आणि यामधून जाणारी धुळीने भरलेली, दगडांनी उंचावलेली, कुठे रुंद तर कुठे अरुंद अशी गाडी वाट हळूहळू
सूर्य वर येऊ लागला. पहाटे सौम्य वाटणारे माळरान रखरख करू लागले. सकाळच्या बहारी चाललेल्या पाखरांचा कलकलाट कमी झाला. क्वचित एखादी मातकंठ रंगाची चिमणी उंच उडून बाणासारखी खाली सूर घेऊ लागली. तिने घेतलेल्या उतरत्या शिवेने उगीचच एकाकी वाटू लागले. एक बहरी ससाना खाली बघत जमिनीबरोबर तरंगत गेला आणि कोटक्यांनी ओरडून गोंधळ केला. धन्यवाद.